पाय नाही दीदी आली ना. माय तो इथं दिवसातून 4 खेप आठवण येते. मंजू दीदी मंजू दीदी मनात यात काढते तुई. अरे आठवण येते का मला? लय मोठी येते. लय मोठी आठवण येते मला वाली. आता मी तुला संगच येतो. घरी चाल ना मग, चाल ना घरी. हा मी येतो तुला संग. आई मी मंजूच्या घरी चाललो तिच्या संग. तिच्या घरी राहायला जाय. चालतं का माघारी? मग घरी राहायला चालतं का? मग शाळा तुई मंजू तसं आम्हाला शाळा नाही शिका लागत. अब जीवार येते, आमच्या शाळेत जाणं जीवार येते. आणि शाळेचं काही नाही. अरे अभ्यास करशील नाही तर मग कसं? करतो ना व मंजू ताई. लय अभ्यास करतो मी. लय मोठा करतो. पण मग आईले वावळतच नाही. मग ये म्हणते करतच नाही. मग मी करतच नाही. जा मग तिकडे. करतो ना मी. एवढा मोठा करतो. किती मोठा करतो? आजी बरं मी अभ्यास करतो की नाही? अरे महाराजा करते ना अभ्यास. काय हो मंजू दीदी, मी अभ्यास करतो तरी माझी आई म्हणते की परणवले अभ्यासच येत नाही, येतच नाही, मला मारते. मग मी अभ्यास कोणी लढत बसतो. मग मी लढतच नाही. मग मी लढतच बसतो. येत नसेल मग नाही भदू का देते ठेवून? नाही व येते मानात आले. मानात हुशार आहे. त्या दुकानात धाडलं तर मस्त बिस्किटचा पुडा आणला. लगे 2 रुपये वापस आणले. मग येते त्याला सोप. आजीचा ना तू आजी सारखा हुशार. मंजू 5 रुपये दिले. 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा आणला. आणि या पोरानं लडू त्या माणसाचे 2 रुपये आणले. 2 रुपये वापसच द्या म्हणे माले. ते म्हणत रुपयाचा आहे ना रे बाबू. नाही म्हणे 2 रुपये वापसच द्या. कोणाच्या सदानंद काकाच्या दुकानातून लढे म्हणे माय 2 रुपये वापसच द्या. ते भाऊ किती सांगते ना रे 5 रुपयाचा दिला ना तुले झाले ना पैसे. नाही म्हणे मा आजी सांगितलं 2 रुपये वापस येतात. दिले बाई त्या 2 रुपये. प्रणव तुला ते समजत नाही का? पैसे वापस आणले मी. 2 रुपये लडू मागून आणले. मग देतच नाही म्हणत ते आप्पाजी म्हणत तुला बिस्किटचा पुडा द्या ना तर झाले पैसे. म्हटलं असे कसे झाले माझे पैसे? मी पैसे दिले तुम्हाला. 2 रुपये वापसच पाहिजेत. मी आणले मग. काय बाई मंजूबाई, कस काय मजेत सगळं? सासू सासरे पाहुणे काय म्हणतात? सगळं चांगलं आहे काका. मजेत. सासरे तुमची आठवण काढत असतात. असं हो का? चांगला आहे त्याची तब्येत आहे ते? हो सगळं चांगलं आहे. आहेस ना आता 15-20 दिवस? आपा 15-20 दिवस. तो जवाई ठेवीन पण तुमच्या पोरीला गमते का? नाही व काकू काही बोलतो का व? जितके दिवस राहा तितके दिवस. बरं. अहो आता कुठे चालले म्हटलं तुम्ही? येतो. तो माणसा इथे जाणार नाही का? इथं वाटते की इलेच धरून बसावं त्यानं. कुठे जाऊ नाही. काय पाय म्हणजे अशी बोलत राहते तिला. जाऊ दे ना काकू. बस झाले तर मग कामाचं काय माय. पुष्पे ये मंजू सारखा डर घाल ना तू बे. मंजू सारखा घालू का मी? घाल ना. तुला का कोण नाही म्हणलं का? मग पोरगू का तुला हो म्हणते का नाही म्हणते त्याची काय चालते तो आले पुढे? पाहिलं मंजू एक शब्द नाही सोडत बोलायचा. पण तुमच्या पोराचं चालत नाही का मग पुढे? मला येतं तुमचं पोरग. आजी मला सारखी ड्रेस देऊ का मग काकूला घेऊन? घालू देता का? घाल देता का म्हणा? काकून घातले चालतात का म्हणा? काकून घातले तर तुला आवडतील का? काऊन नाही आवडत? मी काय नाही मग विचारू तिला मी काही नाही म्हणतो का? आता तुला घातला साजरा दिसते. मै पुष्पी एवढी काही जाडी नाही ना. अशी काही डेमे नाही ना तिची. पोरगी सुरगी वाणीच असते पुष्पे. घे ना मधुवानी दरेस तू बी एखादा घाल ना. पाव माली आई किती स्टँडर्ड है. वहिनी अशी सासू भेटत होती का तुम्हाला? नाही माय बाई अशी सासू नव्हती भेटत मला. बसा. बस वाटे बाई मंजू. पुष्पे तुला घेशील की नाही? माले की एक दरेस अधिक महिन्याला तिला कपडे घेईन ना. शांताबाई मुक्या राहा तुम्ही. नाही तुमच्या लेकीला काले कपडे घालतात सांग. पाय हो मंजू आता लेखाली तर हे कपडे घेत नाही का तिला लागे? पाहून का तुझ्या घरचं पैसा नाही का मा लेकीसाठी? त्यांना माय वहिनी काऊनच तिच्या नादी लागता? नाही माझ्यावर पैसे घेशी नाही. तंगी चालू आहे माली. घेत नाही तुमच्या लेकीले कपडे गिपडे. असं लेकीले घ्यायसाठी मला म्हणता नाही ड्रेस घाल म्हणून. काय हो किती हुशार आहे तो आजी. जाऊ दे ना माय काकू. तुला म्हणते ना तुझी सासू घाल मग तुला याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? हाव ना
पुष्पे एक ड्रेस तुला आणजो, एक ड्रेस मला लेकीला आणजो. शाळा घेऊ बाई कपडे. इले का हाय आली माई लेक एवढी राहिली तर काय म्हणेन तो बाईचं काय म्हणेन तो भावानं तुला नाही घेतली का? हा तेव्हा पुष्पे मला लेकीले साडी घे एक. नाही नाही घेत नाही मी. मंजू असं आहे या दोघी सासूचा दांगडो. दिवसभर माय चालूच असते. फुल टाइमपास आहे. मस्त आहे. देऊ का बाई? म्हणलं काल योगिता आलती तुमच्या कुकर लावला वाटते ना. शिट्टी झाली. तिला म्हटलंच होतं वरण भाताचा कुकर लावून दे म्हणून. हा असं असं योगिता आलती ना काल संध्याकाळची. नाही काय म्हणे ते सांगे तिच्या बहिणी आल्या म्हणे. सगळ्या जणी जमल्या. बाबानं मी फोन केलता पण मॅच म्हटलं म्हणे की आम्ही येत नाही असं ते मला सांगे. तिचं सांगणं होतं की राजूनं नाही म्हटलं. राजूनं नाही म्हटले अधिक महिन्याला जायचं नाही ऊन आहे म्हणे मपाला पाठवत नाही असं म्हणतात म्हणे. पण हे की मॅच मॅच म्हटलं ऊन ऊन आहे ना येत नाही बाबा नसं तसं सांगे मला ती. हो राजूनं नाही म्हटलं. तिच्या बापाचाही फोन आलता. तिच्या बापाचा आलता वाटते काय. तिच्या मायचा फोन आलता तिले. मी तर तिच होती पण मी काय असं दाखवतो की मला म्हणजे मी ऐकला तुला फोन. तिच्या हिनं म्हटलं ये बाई तिच्या बहिणी येणे आल्या वाटतं. अधिक ना आता येतातच मायला एक बाई व्हायत कोणी येते. इले जा वाटून राहिलं. हे करते हिचं चालू आहे पण राजूनं स्पष्ट सांगितलं तू जाशील तर जाय म्हणे मापाले नाही पाठवत. मग हिची चक्के सुटले. म्हटलं कुठे बसतो बापा. त्याच्यानं मग हिनच नाही 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 मी जात नाही मला जायचं नाही ऊन है नळाले त्रास होईन असं तसं म्हणे. मग राय मुकट्यानं नाही पण रत्ना राजूनं जाऊ दे पाहिजे. आता तिच्या बहिणी आल्या. कोणाली बहिणी आल्या की गोतावळ्या जा वाटते. ते तिघी चौघी जणी आल्या म्हणे त्या. त्याचे लेकरं गिकर हे ते कोणाचंही मन हरिकते मायरात झाले. राजूला जाऊ द्यायला पाहिजे तिले. महापोर का नाही म्हणते का? महापोरानं काही नाही म्हटलं तिले. महापोरानं तर सांगलं जाईन तू. महापोर गाले नाही धाडत म्हणे मी ऊन आहे. युवराजले नाही न्यायचं म्हणे युवराजले ऊन लागते. राजूनं का तिले थोडी नाही म्हटलं जाय ना. महापोर का तिले का मायरा झाले नाही म्हणते का? रत्ना राजू काही नाही नाही मग पण कसं असते काही गोष्टी कशा मग समजात लय धरल्या जातात. हे कळच आहे बा जवळ असंच करून राहिला बा असं होय ना. आता जसं योगिता कशी आहे तिच्या बापाला माहित आहे पण त्यातली गोट असं तिच्या बाबाला गे पा बा आम्ही एवढा फोन केला जवळ नाही म्हणते. समजा असं त्याला ना उभ्या उभ्या जाय म्हणा सकवून जाय म्हणा संगच नेन सहज घेऊन ये. ज्या दिवशी पाहुणचार असला त्या दिवशी जाय म्हणा जेव खा. तिच्या बहिणीच्या भेटी घेऊन चालली त्याच्या संगच वापस. बरं वाटते कोणी माय बापाला वाटते ना आता त्याच्या बहिणी आल्या त्या चौघी जणी येल असतील तर हेच नाही तर बहिणीला वाटते ना काय हो योगिताने काय हो ते नाही असं वाटते ना. वाटे ना लय बहिणीले बहीणची काळजी हाय भेटीची एवढी तर मग या त्याही नव्हती. अति का येऊ नये का त्याईले भेट घेऊन घ्या. मी पावनसार करतो एवढ्या मोठ्या मनाची हाव मला माझ्या घरी तर साडीचं दुकानच आहे. एक किलो चांगली भारीतल्या भारी साडी दे तुम्ही. तुम्हाला त्या मन किती मोठा आहे. अव तुला म्हणलंय गगना एवढं पोराले जर काही सांगा की म्हणा बाबू असंही बरोबर आहे. योगिता काय एवढे ढंग आहे कसं आहे. काही गोष्टी जर शाखात नेलं ना आणलं नको राहू देऊ म्हणा तिला 8 दिवस तर मुक्कामी नको करू म्हणा. संगच ने संगच आण तरी बस बरं वाटते. आला माहित मग कुठे रे बाबू उन्हाचा? कुठं नाही आत्या मळ्यात चाललो होतो. ना गिनाले नेणार रे बाबू. दुपटा नाही बांधत ना दशी नाही काही नाही तसंच हिंटे बाई हे पोरक. दुपटी तर जशी त्याला सरमच लागते. कानाले दुपटा बाबू उन्हाचं. हाय रुमाल आहे माझ्या खिशात बांधील मी. तुम्ही काय उन्हाची इथं दुकान उघडून बस दुपारी भर उन्हात गिराईक येते का तुमचं? सकाळ संध्याकाळी नाही येत. महिन्याभरातून गिराईक येते रोज दुकान उघडून बसतात. गप्पा करायला पाहिजे का तुम्हाला ननद भाऊ यायला?
मग गप्पा नाही तर काय. आता अधिक महिना चालू आहे ना, धडचा महिना. म्हणलं भाऊ जाईले कर मावी, म्हणून तिला याद द्यायला आली. तुला काही फोन घेऊन नाही आला का सासऱ्याचा? आलता ना, हो आलता. मग आलता तर जा लागीन बापा तुले धोंड्याचं धोंडे खाल्ले. ओ वयाचा मानच असते तो. मग बोलावलं पाहिजे आणि जवयानं झालेच पाहिजे. मान आहे तो, मान जवयानं घेतलाच पाहिजे. तसं जाऊ नये सासऱ्याच्या घरी. बोलावलं मानापानं तर जाव आपलं जेवण खावण 2 बैठकीत बसा आणि चालला आपल्या घरी. सन्मान राहते. नाही, ऊन आहे ना खूप, त्यामुळे युवराला काही नेत नाही मी. राहू द्या देऊ का बाई, तुम्हाला काय करायला लागते? मग राहिवा तू, तुला कुठे डोक्स आहे? अरे ऊन हाय बरोबर हाय, सकून जाईन संध्याकाळीतला ये. अशानं डबल सासरा बोलावणार नाही ना. सासरा म्हणून जाऊ दे असा एकडा पाहुणा. सगळे ते तो साडू साजरं घेऊन जातील कपडा लत्ता. आणि तुला ड्रेस पोस्टानं पाठवतील का तुले कपडे? बरं कपडे पाठवीन तर सासरा पोस्टानं, पण पुरची पोळी कशी पाठवीन? माया झाड मस्त ठेवले व, पाणी टाकताय ना? हो म्हणजे ते झाडायला पाणी टाकायची ड्युटी माझ्या तिकडे आहे. सगळं झाडायची मीच काळजी घेते. पाय किती चांगले झाले ना हे झाड. पाय ना किती मोठं झालं, याला फुलही आता लय. त्या दिवशी तुम्ही मोठा हार केलता. हो बाई. मस्त झालंय, मोठं झालं झाले. याची कलम लागीन का हो बाई? हो लागते ना. तू नेतो का? मग मी लावून देतो. पन्नी आहे का मग आपल्या घरी? पन्नीत टाक आणि मातीत लाव मग जरशी. हा जगता जगली. मला हातची जगतेच माहित आहे का? तसं तर आजी तर म्हणे की माया हातची झाड कधीच मर नाही. तिच्या घरची तुळशी लावायची होती तर तिने बोलवून दिलं आणि म्हणे तू लाव म्हणे मादारात तुळशी, तर हातची जगतेच म्हणे. अशी म्हणे. अरे वा, फारच चांगलं. जादूगरच झाली तू तर आता. लाव आपल्यासाठी एक झाड, मग जगलं पाहिजे. आता लावतो थांब. अब मग लावलं चालते ना, एवढी घाई आहे? नाही नाही आई पन्नी दे मला पन्नी. मंजूसाठी मी झाड लावतो. घे ना, त्याच आहे पन्नी. कोणतं लावतो ते? कलमातील जास्वंदाची लाव. बाईच्या दारात जागाही आहे, मस्त मोठं होते मग ते. हा जास्वंदातच लावून राहिली ना. दे ना मग ती पन्नी जाडी ना दे. घे ना माय, त्या थैली तर ना, घे त्या पन्नी. साखरेची घे, साखरेची थोडीशी जाडी असते. हो मंजू काय हो काकू, काय झालंय का? अंग तोंड धुवून लगे. म्हटलं झोपेस का? नाही हो माय बाई, झोपेल गिपेल नाही, मला नाही लागत जास्त वेळ झोप. म्हटलं आता ती आली तर मस्त झोप काढशील. घरी तर परत उठा लागत असेल ना? हो 5 वाजताच उठतो मी मा घरी. मला 5 वाजताच जाग आला. झोप नाही लागत काही. सवय पडली ना ते, मग ती झोपा लागत. आता घरी उठाच लागते. ती झोपावं मस्त. अव 5 वाजता उठली ते मीच तर म्हणून काय खुडखुड करे स्वयंपाक खुली झाडून राहिली ती. म्हटलं काऊ काय करू राहिली? म्हणे झाड झुड करून राहिली. म्हटलं काऊ? म्हणे मी दाज उठत असतो. तो घरी उठत असशील. ती कायले उठून राहिली? झोप तर झोपली नाही बे ते पोरगी. ते दायापासून लागलं, दारात पाणी टाकलं, रांगोळी काढली, धुतलं. मला सवय आहे म्हणे लवकरची. हो काकू, मी माघारी लवकरच होतो. बस निघेल म्हणजे 6 वाजे लोक मला सगळे काम होतात हे सगळ्याचे. बरं आंघोळ झाली की मग मी देवपूजा करतो. मग मला देवपूजेला लय वेळ लागते. आणि माझे देवही लय मोठे आहेत ना, देवघर किती मस्त आहे. ते सगळं काढणं, झाटक करणं, पुसपास करणं, सगळे देव लावणं. आणि माझ्या सासून सगळ्या देवले कपडे आलेत, ते कपडे काढायत आणि कपडे घालत असतो किती चिड लागते. हो सागरचं देवघर तर खरंच मला तर म्हटले तो काकाले. म्हटलं अव मंजूच्या देवघरासारखं देवघर आणू आपण. तर तो का कामात हो जती गेली तर पाहून येत जाय. खरंच ना बाईली. म्हटलं का होय? हो मस्त आहे, मोठं आहे ना माय बाई. आता मोठं आहे देवही सगळे, त्या देवईले कपडे आणि त्याच्यात लाईट आणि त्याच्यानं लय मस्त दिसते ती असं. हो माझ्या सासूले देवाचं लय आवड आहे. आई मी करतो की नाही, माझ्या सासूला लय हरी किती. कोणालाही सांगते कोणी आलं की आमची मंजू सगळं करते बरं देवाचं, असं लय कौतुकानं सांगते माझी सासू. चांगला आहे चांगला आहे. त्याला आवड ना, मग त्याला जसं आवडते की नाही तसं राहावं बाई. कराव ते का वाया जाते का? चांगला आहे. हो मग मी 2 म्हणजे अर्धा पाऊण घंटा का म्हण का 2 घंटे म्हण देवपूज लागले ना, तरी मी माझी सासू म्हणत नाही. आणि त्याच्यात काही काम असलं ना स्वतःच करते. मग हे उठले, चहा लागला, काही असं
की म्हणते हा मंजुला नका आवाज देऊ ते देवपूजा करू राहिली. मस्त मला देवपूजा करू देत. सासूले लय हरी काय ना देवा धर्माचा. मी करतो की नाही तिला वाटते बापा माई सुनही करते. बरं आहे माय सासू नाही ती जोडी उचकाय लागत असते ना सासे. माय बाई पुष्पा पोचली तुला पाहुण्याचा फोन आणि मग त्यातून लागे त्या वेळानं लागे तिच्या सासूचा फोन की काही पोचली का असं तसं म्हटलं सांग नाही इले म्हणू बरं फोन लाव. हे म्हणे हो लावतो तेवढ्यात लागे आलाही लगेच तिच्या सासूचा फोन. माय बाई हो का हो काय बरं किती चांगली. मंजू तू लावत जाय बाई फोन. हा त्या बाईने फोन लावला तू तर बाबा संग आलती तर विचारला की त्याने की बाई पोचली का असं तसं. आपण बी लावा दुपारचा आई झोपल्या का जेवल्या का जास्त कामं नका करू मी आली की करूच. हा साजर बोला हो मग लावतोच ना मी.